पुण्यामधल्या निंबोजमधली परिस्थिती जाणून घेऊयात। मिकी घई आमचे प्रतिनिधी आढावा देत आहेत। पद्धतीने पाऊस सुरू आहे, अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। महिला लहान मुलं या ठिकाणी बाहेर काढले जात आहेत, रेस्क्यू केले जात आहेत। आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेची जी रेस्क्यू टीम आहे ती या ठिकाणी मदत करते, बचाव कार्य त्यांचं या ठिकाणी अजूनही सुरू आहे। खरं तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जरी कमी करण्यात आला असला तरी पावसाचा जोर अजून सुद्धा कमी झालेला नाही आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर लोक बाहेर निघतायत। सेफ ठिकाणी जाण्यासाठी लोकांना आवाहन केलं जातंय, कारण पावसाचा जोर अजूनही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो। जर आपण बघितलं तर जे गाड्या बंद पडलेल्या आहेत त्यांना देखील बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय। आपण काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करू, कारण लहान मुलं घाबरलेली आहेत। ज्या पद्धतीने पाऊस होतोय, कधी बघितलाय असा पाऊस तुम्ही याच्या अगोदर या भागामध्ये असा पाणी भरलं? नाही, हे पहिल्यांदाच आहे। अक्षरशः लहान मुलं महिला घाबरलेत अशी परिस्थिती येत आहे। हो, म्हणजे फर्स्ट टाइमच इथपर्यंत पाणी आलंय। युजली येत नाही इथपर्यंत पाणी सोडलं तरी, बट दिस इज द फर्स्ट टाइम की इथपर्यंत पाणी भरलंय। का असं झालं, असं कुणाला विचारलं तुम्ही? कारण म्हणजे अशी परिस्थिती की प्यायला पाणी सुद्धा नाहीये भागामध्ये आता। हो, आता नेचरच्या समोर काही चालत नाही, सो आता फेस करायचं, अजून काय दुसरा उपाय? काय एकंदरीत रेस्क्यूची टीम इथं पोहोचली, आता मदत अजून सुद्धा लोक अडकली? हो आहेत, अजून काही लोक आहेत असं ज्यांना बाहेर पडताना त्रास होतोय। खूप सारे सिनियर सिटीजन्स, महिला अजून अडकलेले। ताई, तुम्ही काय म्हणजे सिच्युएशन वाईट आहे हे मान्य? हो, ऍक्च्युली थोडं पाणी ओसरलेलं आहे, पण तरी रेस्क्यू करतात आम्हाला सेफ्टीसाठी ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।